13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आलेली PM सूर्य योजना ही भारत सरकारची मोठी सौर ऊर्जा योजना आहे। ही योजना सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी असावी याकरता कराड दक्षिणचे धाराडीचे आमदार अथुर्बा भोसले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घेतले। त्यावेळी ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, मला सभागृहाच्या द्वारे एक अत्यंत महत्त्वाची विनंती करायची। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, फ्लॅगशिप प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो, तो प्रोग्राम आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना। आता हा प्रोग्राम काय अध्यक्ष महोदय, हा मी आपल्याला 1 मिनिटात सांगू इच्छितो की या प्रोग्रामच्या माध्यमातून आपलं लाईट बिल हे कमी करण्याच्या बाबतीमध्ये किंवा किंबहुना आपलं लाईट बिलच आपल्याला भरायला लागू नये अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 1000 घरांवर आम्ही हा प्रोग्राम राबवलेला। या प्रोग्राम मध्ये 1 किलोवॉट पासून 3 किलोवॉट पर्यंत पॅनल्स हे आपण आपल्या घराच्या वर लावू शकतो। त्याला सरकार अनुदान देते। सरकार अनुदान किती देते तर 1 किलोवॉटला 26,000 रुपये, 3 किलोवॉटला 78,000 रुपये। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक कंपनी आली नेविटास नावाची, आणि त्या कंपनीने सांगितलं की आम्हाला जर का तुम्ही आर्थिक संस्थेची गॅरंटी देत असाल तर आम्ही आमच्या पॅनलची किंमत लोकांसाठी कमी करू। अध्यक्ष महोदय, मी माहिती घेतली की ज्या ज्या लोकांनी या योजनेमध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला त्यांना कोटेशन 1,60,000, 1,70,000, 1,80,000 रुपये इतकं आलेलं आहे 3 किलोवॉटसाठी। मी त्या कंपनीला सांगितलं की आम्ही तुम्हाला बँकेची गॅरंटी देऊ, पण तुम्ही आमच्या लोकांना मोठी सवलत दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, मला सांगताना मोठं समाधान या सभागृहामध्ये वाटतं की आम्हाला 1,05,000 रुपये 3 किलोवॉटचं आम्हाला तिथं सेट मिळतोय, आणि शासनाची सबसिडी 78,000 रुपये। 78,000 रुपये शासनाने दिल्यानंतर फक्त 27,000 रुपये हे भरावे लागतात, आणि लोक इतके समाधानी आहेत की अध्यक्ष महोदय, माझा उद्देश आहे की माझ्या मतदारसंघामधले ह्या एका वर्षामध्ये 10,000 घरं मी या PM सूर्य घर योजनेमध्ये घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त 27,000 रुपये आपल्याला भरावे लागतात। अध्यक्ष महोदय, माझी एकच विनंती सभागृहाच्या द्वारे, आता नवीन एक GR काढण्यात आलेलं। नवीन GR काय म्हणतो? नवीन GR म्हणतो की ज्याची जितकी रिक्वायरमेंट आहे तेवढंच त्यांनी करावं। पूर्वी काय म्हणत होते, जेवढं तुम्हाला 3 किलोवॉट करायचं असेल 3 किलोवॉट करा। आता माझी आपल्याला एकच विनंती आहे साहेब की आपण 3 किलोवॉट अलाव करावं, किंवा ज्याला जितकं करायचंय 3 किलोवॉटच्या लिमिट पर्यंत तेवढं अलाव करावं। त्याचं कारण साहेब असं आहे की जर का एखाद्याने 1 किलोवॉट संच लावला आणि त्याची जर का विजेची रिक्वायरमेंट भविष्यात वाढली तर आपला जो कॉज आहे तो डिफीट होईल, आणि त्यामुळे 3 किलोवॉटचा जो पूर्वीचा GR होता तो कायम ठेवावा। ही विनंती सभागृहाच्या द्वारे देखील मी करत आहे की 3 किलोवॉट पर्यंतचा हा आपला जो प्रकल्प पूर्वी मंजूर होता तो मंजूर करण्यासाठीच आपण शिफारस ही सरकारला निश्चित स्वरूपी करावी।